सोडून ज्यानं भलतीचा धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर। माईचा सोडून ज्यानं भलतीचा धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर। ज्याला सख्या बहिणीचा मुरारी नाही होता आलं, कवितेला त्याच्यासाठी गोड गुऱ्हाळी नाही होता आलं। कवितेला त्याच्यासाठी गोड गुऱ्हाळी नाही होता आलं। पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही, कविता अशा लोकांच्या तर मरणदारीही ओळख नाही। कविता अशा लोकांच्या तर मरणदारीही ओळख नाही। म्हणूनच 700 वर्षापासून कवितेची जी ही संकल्पना असं नका करू का केलं त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे की कोणी जंतर मंतर केले या जगण्याचे अत्तर केले। कोणी जंतर मंतर केले या जगण्याचे अत्तर केले। ती डोळ्यांनी बोलत गेली। कोणी जंतर मंतर केले या जगण्याचे अत्तर केले आणि ती डोळ्यांनी बोलत गेली। मी नंतर भाषांतर केले। तुम्हा सगळ्यांच्या मनात असलेल्या भावनांचं भाषांतर म्हणजेच कविता आहे। याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये। तीच मैफिल आपण आज या ठिकाणी सुरू करणार आहोत। मॅडमनी सुरेश भटांचा दाखला दिला। मॅडम भटांपासून सुरू झालेली मराठी गझल आज मराठवाड्यामध्ये ज्या ताकदीनं उभी आहे ते पाहिल्यानंतर इश्क, माशूक, दिलरुबा, मैखाना, पैमाना इथून सुरू झालेला तो सगळा जो प्रवास आहे तो आज एका उंचीवर गेलाय। आजच्या पिढीतले तरुण जी गझल लिहितायत ती गझल आपल्या जगण्याशी निगडीत असलेली आहे। राजू वैद्य नावाचा गझलकार आहे, तो असं म्हणतो की ही कशाची हातघाई चालली, ही कशाची हातघाई चालली, माझी स्वतःशी लढाई चालली। ही कशाची हातघाई चालली, माझी स्वतःशी लढाई चालली। बांधतो येथे बुटाचे दोर मी, फाटक्या चपला काही चालली। आपल्या जगण्यातलं अंतर नेमकेपणानं टिपण्याचं काम आजची गझल करते। त्या पिढीचे प्रतिनिधी असलेले महाराष्ट्रातले थोर कवी आणि त्या कवींच्या कवितांना स्वरसाज देणारा प्राध्यापक राहुलदेव कदम यांच्यासारखा एक उमदा गायक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मी या सगळ्यांच्या वतीनं आणि आम्हा सगळ्यांची मैत्रीण धृती अंधारे यांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना हमी देतो की तुम्हा सगळ्यांच्या 7 काळजाच्या आत हा स्मृतीचा पुलका आयुष्यभर राहील। तुम्ही अजिबात विसरणार नाही। कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो भाषेचा गौरव आहे आपल्या काळजाचा गौरव सुद्धा करून गेल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला हमी देतो। असलेले आणि ज्यांची कविता ऐकल्यानंतर तुमची इच्छा नसली तरीही तुम्ही आपसुक वा म्हणणार असे सन्मान्य प्रभाकरजी साळेगावकर सरांना पाचारण करतो। जोरदार टाळ्यांनी आपण सुरुवातच माझ्यापासून होते आहे। शिक्षण विभागाचा कार्यक्रम आहे। समोर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपजिल्हाधिकारी या सगळ्या बसलेल्या आहेत। आमचे साहित्यिक मित्र मैत्रिणी या ठिकाणी आहेत। काळांची प्रार्थना आहे आणि म्हणून मारवा अभिजात दरवळ करत असताना ह्या प्रार्थनेने आपण सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांसाठी ही प्रार्थना। बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा, बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा, उजेड सारा नेईन मी अंधारल्या गावा, बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा, रंग सारे एक होती अशी पताका दे रे हाती, रंग सारे एक होती अशी पताका दे रे हाती, गंध फिरावा वाळावरती श्वास मोकळा व्हावा, बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा, कोण मला म्हणतो मंद कुणा वाटतो
जाणतो मंद, कुणा वाटतो मी रे अंध, असा प्रकाशण्याचा छंद लागो माझ्या जीवा, बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा. या प्रार्थनेतला अंतिम चरण. जमेल तैसे नाचूया रे, खूप सारे वाचूया रे, जमेल तैसे नाचूया रे, खूप सारे वाचूया रे, भवसागर हा पार करण्या मिळो गतीच्या नावा, बळ उडाया दे रे सूर्य हाती यावा, उजेड सारा नेईन मी अंधारल्या गावा, बळ उडाया दे सूर्य हाती यावा. मगापासून सहकार्य म्हणत होते की हे विज्ञान शिक्षक आहेत. तृप्तीचा आग्रह होता की तुम्ही विज्ञान शिक्षक म्हणून एक छोटी विज्ञान कविता आपल्या समोर तिथं फक्त अल्पाक्षरातली मुलांची कविता. मुलांनी कितीही पाणी घ्यावं आणि वर वर देत राहावं असं पानांना वाटतच असतं. मुलांनी कितीही पाणी घ्यावं आणि वर वर देत राहावं असं पानांना वाटतच असतं, पण सावली पानांचीच आहे असं म्हणून भल्या माणसांनी मुलांना दुखवायचं नसतं. पण सावली पानांचीच आहे असं म्हणून भल्या माणसांनी मुलांना दुखवायचं नसतं. दुसरा तुकडा. मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात. मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात. आपल्यातल्या शोषण या शब्दाचे संदर्भ बदलून. मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात. आपल्यातल्या शोषण या शब्दाचे संदर्भ बदलून, कारण त्यांना आभाळाला पाझर पडायचा असतो आणि मातीशी इमान राखायचं असतं. कारण त्यांना आभाळाला पाझर पडायचा असतो आणि मातीशी इमान राखायचं असतं.